कुंडली गर्दे हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आजचा विषय आहे तुकारामांचे वैकुंठ गमन. तर श्रद्धेनं लोक काय म्हणतात की तुकाराम हे सदैव वैकुंठाला गेले, विमानातनं गेले वगैरे असं श्रद्धावान लोक म्हणतात. परंतु ते त्या दिवशी त्या नदीकडे इंद्रायणीकडे गेले आणि ते दिसेने असे झाले प्रवाहात कुठेतरी, असंही म्हणतात जातात वेगवेगळे प्रवाह. परंतु त्याचा जाण्याचं अजून काय ते हे कळालेलं नाही. श्रद्धावान लोक ते वैकुंठाला गेले असंच म्हणतात. शोधिताची नये म्हणून ओळखतो पाय, देवा तुला शोधताच येत नाही म्हणून मी तुझ्या पायाचा आश्रय घेत आहे. आता दिसो नये जना ऐसे करा नारायण. तुकाराम महाराज म्हणतो की मी आता लोकांना दिसू नये असं करा. म्हणजे कंटाळून गेले नाहीत. परतोनी मन गेले ठाईची मुरण. माझं मन आता परतलंय संसाराकडं किंवा ह्या जगाकडं. माझं मन होतं ते परतून आलंय आणि ती तुमच्या पायाजवळ हे मन मुरून गेले माझं. विसरला तुका बोलो चालो झाला मुखा. तुकाराम हा बोलण्या सगळं व्यवहार सगळं तो विसरून गेलाय आणि बोलण्या चालण्याला जणू तो बोलण्याला मुकाच झालेला आहे. रज्जू सर्पाकार भासयले जगडेंबर. तर हे जग जे आहे हे जसं दोरीवर सापाचा भ्रम होतो तसं परमेश्वरावरती, ब्रह्मावरती, देवावरती या जगाचं हे भ्रम झालेलं आहे. हे जगडंबर सगळं जग म्हणजे हे ब्रह्मरूपाच्या ठिकाणी हे मिथ्या असं जगत आहे. म्हणून आठवती पाय घेतो आलाय बलाय. म्हणून मी श्रीहरीचे सगुण रूपाचे पायाची आठवण करतो आणि प्रेमाने गोड कौतुक करतो. देवा तुझं दृश्य द्रुमाकार लाणी केलो सर्वस्वासी धणी. हे दृश्य जगत म्हणजे झाडाचे शेवटचे रूप आहे. द्रुम म्हणजे झाड शेवट, पण मी त्याचं मूळ धरलेलं आहे. केलो सर्वस्वासी धणी. मी त्या झाडाचं मूळ धरलंय आणि मी तृप्त झालोय. तुकी तुकला तुका विश्वी भरोनी उरला लोका. हा तुकाराम तुकी तुकला परमेश्वराच्या बरोबर तागडीत घातला आणि परमेश्वराचा इतका मी तागडीत बरोबर आहे देवा इतका. आणि आता मी लोकावर उपकार करण्यासाठी उरलो आहे. विश्वी भरोनी उरला लोका. तो लोकांच्यासाठी हा तुकाराम उरलेला आहे. म्हणून 400 वर्ष झाली तरी अजून त्याचं घरोघरी त्याने काय लिहिलंय ते वाचतात, रोज वाचतात. रोज जर कीर्तन झालं, भजन झालं तर शेवटी तुकाराम तुकाराम म्हणून उड्या मारतात. विश्वी भरोनी उरला लोका. हा लोकांच्यासाठी भरून उरलेला आहे. म्हणवितो उदास परेमी असे उदास. म्हणवितो उदास परेमी असे उदास. हाची निश्चय माझा परेमी निश्चया हुनी तुझा. मी स्वतःला श्रीहरीचा दास म्हणून घेतो, पण त्याबाबत मी फार उदास आहे. देवाचा दास आहे मग मला थोडा काय अहंकार वगैरे काय नाही. हाची निश्चय माझा परिमी निश्चयावनी तुझा. माझा असा निश्चय झाला आहे पण निश्चयाहूनही मी निराळा आहे. सरते कर्तृत्व माझ्याने परिमी त्याहूनही भिन्न.
माझ्यामुळे कर्तृत्व पूर्ण होत असेल, पण मी त्या कर्तृत्वाहूनही निराळा आहे. तुका तुकासी तुकला, तुका तुकाहुनी निराळा. तुकाराम महाराज म्हणतात, मी परब्रह्माची तुलना करता त्याच्या बरोबरीचा आहे. तुका तुकाशी तुकला, परब्रह्माच्या बरोबर मी आहे, माझी बरोबरी होती. खरे पाहता मी परब्रह्माहून निराळा आहे, पण मी परब्रह्माच्या बरोबरीचा आहे. आता पुढचा अभंग. घोटवीन लाळ ब्रह्मज्ञान्या हाती, मुक्त आत्मस्थिती सांडवीन. मी देवाची भक्ती केलेली आहे, तर भक्ती करते वेळी ब्रह्मज्ञानी जे ब्रह्म आहे हे आहे म्हणून असे जे संत साधू संत किंवा जे संन्यासी ब्रह्मज्ञानी जे लोक आहेत, ब्रह्मवेते, ते भक्ती करत नाहीत. ते फक्त ब्रह्मरूप अशा अवस्थेत असतात. तुकाराम म्हणतोय की असे जे ब्रह्मज्ञानी लोक आहेत त्यांना मी लाळ घोटायला लावीन. का? त्यांना असं वाटेल की ही भक्ती केली असती तर बरं, म्हणून अशी लाळ घोटायला लावीन त्यांना. आणि मुक्त जे झालेले आहेत, मोक्ष ज्यांना मिळाला आहे, त्यांनासुद्धा वाटते जे आहे ह्या मोक्षाच्या अवस्थेत राहण्यापेक्षा त्या भक्तिमार्गाकडे तुकारामाच्या गेला असतं तर बरं. ब्रह्मभूत होते काया, कायाचं कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवा ऐसा. आणि कीर्तनामध्ये जी काया आहे, ती शरीर आपलं आहे, ते ब्रह्मरूप होत आहे. आणि भाग्य एवढं की देव आपला ऋणी होतोय. भक्तीच्या याच्यामध्ये देव आपला ऋणको होतोय. म्हणजे देवानं आपल्याकडनं कर्ज काढल्यासारखं देवावर बोजा पडतोय. तीर्थ भ्रामकासी आणि न आळस, कडू स्वर्गवास करीन भोग. जे तीर्थयात्रा करतात त्यांना आळस येईल, कशाला तीर्थयात्रा करायची, भक्ती चांगली आणि हे काय म्हणून तीर्थयात्रा करायची असं त्यांना आळस वाटेल. आणि काही लोकांना स्वर्गप्राप्तीसाठी प्रयत्न करतात, त्यांना वाटेल की हे कडू, हे स्वर्गवास ही कडू आहे, त्याच्यापेक्षा ही भक्ती चांगली आहे. सांडवीन तपोनिधा अभिमान. जे तपोनिधी लोक आहेत, तपश्चर्या केलेल्या आहेत, त्यांना अभिमान टाकावासा वाटल. अभिमान करण्यात काय तपश्चर्याचा अर्थ नाही. यश आणि दान लाजवीन. ज्यांनी यश मिळवलेलं आहे, जे दान देतात, त्यांनासुद्धा वाटेल आमच्या दानाची काय लायकी नाही. आणि ज्याने यश मिळवलं आहे त्यांना वाटतं आपल्याला कसलं यश मिळेल. तुकारामानं जे भक्ती केली ती फार मोठी आहे असं सगळ्यांना वाटल. भक्तिभाग्य प्रेमा साधीन पुरुषार्थ, ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा. भक्तिभाग्य प्रेमा साधीन पुरुषार्थ. मी भक्तीचं भाग्य जे मी मिळवलेलं आहे, हाच मी पुरुषार्थ साध्य करणार आहे. वेगवेगळे पुरुषार्थ मिळवतात. 4 पुरुषार्थ आहेत, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हे 4 पुरुषार्थ आहेत. पण भाग्य हा नवा पुरुषार्थ मी उभा करीन. भक्तीनं भाग्य उजळतंय. ब्रह्मेचा जो अर्थ निज ठेवा. आणि भक्तिभाग्याचं प्रेम आहे, हे भक्तिभाग्याचं जे प्रेम आहे तो ब्रह्माच्या ठिकाणचा परब्रह्म स्वरूपाचा ठेवा मी करीन. धन्य म्हणवीन इहलोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखियला. लोका जे माझ्या काळचे लोक आहेत ते म्हणतील, अरे आमचं केवढं मोठं भाग्य, आमचं भाग्य होतं म्हणून आम्ही हा तुकाराम पाहिला, असं लोकांना वाटेल. संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. संसारामध्ये सगळी संकटच असतात. व्यसने म्हणजे संकट. परंतु आम्ही या कीर्तनामुळं आम्ही
कीर्तनामुळे शुद्ध झालेलो आहोत. आता हे सोहळे झाले त्रिभुवन. आता आम्ही शुद्ध झालो आणि त्रिभुवन म्हणजे मृत्यूलोक, स्वर्ग आणि स्वर्ग आणि पाताळ ह्या तिन्ही लोक जे आहेत ते आम्हाला पवित्र झालेले आहेत, सोहळे झालेले आहेत. विषम धोवनी सांडियले. आणि ह्यातली जी अशुद्ध जे होतं तिन्ही लोकातलं ते आम्ही धुवून टाकलं. ब्रह्मपुरी वास करणे अखंड, न देखीजे तोंड विटाळाचे. आता आम्ही ब्रह्मपुरीला, ब्रह्माच्या ठिकाणी, ब्रह्मपुरी म्हणून कुठलं ठिकाण नाही, पण परब्रह्म जे आहे त्या ठिकाणी आम्ही अखंड वास करू. न देखीजे तोंड विटाळाचे. आणि विटाळाचे म्हणजे अशुद्धपणाचं आम्ही तोंडसुद्धा बघणार नाही. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मेत ब्रह्मरस सेवू सदा. तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला एकांताचा वास आहे, आम्ही एकांतात राहणार आहे. आणि ब्रह्मे ब्रह्मरस, आम्ही ब्रह्मस्वरूपात राहून ब्रह्मरस सेवन करणार आहोत. तुम्ही सनकादिक संत, म्हणविता कृपावंत. पुढचा अभंग आहे. तुकाराम म्हणतात सनकादिक जे आहेत ते सगळ्या संतांच्या अगोदर कोण? सनकादिकांच्या पासून जी सुरुवात होती त्या सनकादिकांच्या पासून आजपर्यंत जे संत झालेले आहेत तुकाराम म्हणतात ते सगळेजण तुम्ही कृपावंत म्हणता. तुम्ही कृपावंत म्हणून घेता तर माझ्यावर उपकार करा. काय? एवढा करा उपकार देवा सांगा नमस्कार. एवढा माझा उपकार माझ्यावर करा आणि माझा नमस्कार देवाला सांगा. भाकुनी करुणा निव्वा वैकुंठीचा राणा. तुम्ही करुणा भाका माझ्यासाठी आणि त्या देवाला विनवा. देवाला विनंती करा. तुका म्हणे मज आठवा, मूळ लवकरी पाठवा. तुकाराम महाराज म्हणतात देवाला सांगा की मला माझी आठवण करा आणि मला न्यायला लवकर बोलावणं पाठवा. आपल्या माहेरा जाईन मी आता, निरोपया संता हाती आला. तुकाराम महाराज म्हणतात मी आपलं माहेर जे देवाची स्थळ, देवाचं पाय ते माझं माहेर आहे आणि त्या ठिकाणी मी जाणार आहे आता. आणि मला तिकडे येण्याबद्दल संतांच्याकडून निरोप पोचलेला आहे. सुखदुःख माझे ऐकिले कानी. माझं सुखदुःख आहे हे कानानं ऐकून घेतलं. कळवा मनी करुणेचा. आणि करुणेचा मायबाप पांडुरंगाने माझं सुखदुःख ऐकून घेतलं आणि त्यांना मला कळवळ आलेला आहे. करुणी शुद्ध मूळ सावले भातुके. की आता मला आमंत्रण पाठवताना वस्त्र आणि भातुके पाठवले आहेत. वस्त्र आणि भातुके म्हणजे खाऊ पाठवलंय. शिदोरी येती दिसे एके न्यावयासी. आणि असं वस्त्र भातुके शिदोरी घेऊन मला न्यायला आलेले आहेत असं मला दिसतंय. त्याची पंथे माझे लागलेसे चित्त, वाट पाहे नित्य माहेराची. आता मी माहेराची वाट पाहतोय आणि तिकडंच माझं चित्त लागलेलं आहे. तुका म्हणे आता येथील न्यावया, अंगे आपुलिया माय बाप. तुकाराम महाराज म्हणतात माझे मायबाप जे पांडुरंग रखुमाई ते मला न्यायला येतील, स्वतः न्यायला येतील. चिन्हे उमटती अंगी शकुना जोगी उत्तम. की चिन्हे उमटती अंगी शकुना जोगी उत्तम. की शकून मला चांगले होतात आणि चांगले ती शकुनाची चिन्ह चांगली दिसतात. शुभ शकून म्हणजे कसं की जाताना जर पाण्याची घागर आडवी आली, शुभ शकून ही शकून आहे.
हे काही खरे नव्हत. म्हणजे ही भ्रामक कल्पना आहे की मांजर आडवालं काम होत नाही, असं बोडकं आडवालं काम होत नाही, असं अशा तऱ्हेचे काही शुभ शकून आहेत, काही चांगले शकून आहेत. तर आठवला बाप माय येईल काय मूळ नेणो. माझ्या मायबापाला आठवण झाली आहे आणि मला त्या आमंत्रण घेऊन येतात का नाही हे मला काय माहीत नाही. उत्कंठित झाले मन तेची गुण तेथीची. माझं मनानं उत्कंठा, माझ्या मनाला उत्कंठा लागलेली आहे, तिकडचा जायचा वेध लागलेला आहे. तुका म्हणे कामवारी आळस घरी करमेना. तुकाराम म्हणतात मला काम करूसं वाटत नाही, आळस आलेला आहे, घरी काय करमत नाही आणि माझं मन त्या माहेराच्या वाटेलाच लागलेलं आहे. आरोनिया पाहे वाट कटकट सोसीना. मी आता आतुरतेने माझ्या आईबापांची वाट पाहत आहे. आता मला इथली कटकट सोसवत नाही. आली यास पुसे मात तेथे चित्त लागले. तिकडनं कोण येतील त्यांना मी विचारतोय, माझं चित्त त्यांच्याकडेच लागलेलं आहे. मी दळी कांडी लोका ऐसे परिबी नसे ते ठाई. मी दळताना कांडताना माझं जे मी हे काम करत असतो, पण माझं त्यात चित्त लागत नाही. मला इतर लोकांसारखं मी दळतो कांडतो व्यवहार करतो, पण माझं यात चित्त नाही. तुका म्हणे येथे पिसे तेथे तैसे असेल. तुकाराम महाराज म्हणतात मी त्या देवाच्या आठवणीनं वेडा झालोय आणि माझ्या माय बाप जे पांडुरंग ते सुद्धा तसेच माझ्याबद्दल वेडे झाले असतील. तेथे तैसे असेल. येथील या अनुभवे कळो जीवे येत असे. येथील अनुभवावरून मला असे समजून आहे की माझ्यात आणि माझ्या आईबापात असणारा जीव एकच आहे. दोही ठाई एक जीव माझी कीव त्या अंगी. दोघांच्यात एकच जीव आहे आणि माझी त्याला कळकळ आहे आईबापांना, पांडुरंगाला. भूक भुकेची खाऊ निधाय नाही हाय अन्नाची. मला अन्नाची आशा सुद्धा नाही, अन्नावर मन सुद्धा माझं नाही. माझी भूक जी आहे ती भुकेनंच खाऊन टाकलेली आहे. तुका म्हणे सुख झाले अंतर झाले त्या गुणे. तुकाराम महाराज म्हणतात आता माझे अंतःकरण तृप्त झालेले आहे, मला सुख प्राप्त झाले आहे. पहिला आले हरी शंख चक्र शोभे करी. पलीकडे आता ते तुकाराम म्हणतात मला न्यायला पलीकडे श्रीहरी आला आहे, ते परमेश्वर आलेला आहे, भगवान विष्णू आलेला आहे, की पांडुरंग आलेला आहे. आणि शंख चक्र, त्या देवाच्या हातात एक शंख आहे, तो वाजवायचा असतो. आणि चक्र आहे, सुदर्शन चक्र त्या हातात असं आहे. गरुड येतो फडत्कारे. तो गरुड हा हे पंख फडफडीत गरुडावर बसून ते देव आलेला आहे. नाभी म्हणे त्वरे. आणि तो गरुड जो आहे तो भिवू नकोस असं मला म्हणतोय. मुकुट कुंडलाच्या दीप्ती तेजे लोपला गवस्ती. आणि त्या देवाच्या जो मुकुट आहे, तो मुकुट आणि कानातली जी कुंडल आहेत त्यांचा एवढा प्रकाश पडलाय की हा सूर्यसुद्धा गभस्ती, म्हणजे सूर्य गवस्ती, तर सूर्यसुद्धा लोपला म्हणजे मावळला. एवढा ह्या देवाच्या मुकुटाचा आणि कुंडलांचा प्रकाश पडलेला आहे. मेघश्याम वर्ण हरी मूर्ती डोळस साजरी. ही देवाची त्याचा हा कावळा म्हणजे सावळा मेघासारखा, म्हणजे आकाशातले ढग आहेत, मेघ आहेत, त्याच्यासारखा श्याम म्हणजे काळसर असा देवाचा रंग आहे. मूर्ती डोळस साजरी, आणि डोळ्याला चांगली दिसणारी देवाची ही देवाचं रूप आहे. चतुर्भुज वैजयंती गळा माळ हे रुळती. देव चतुर्भुज आहे
आणि देवाच्या गळ्यामध्ये वैजयंता नावाची माळ आहे. ही रत्नांची माळ आहे, तिचं नाव वैजयंता. रुळती म्हणजे शोभते. पितांबर झळके कैसा उजळल्या दाही दिशा. देवानं पितांबर, पीत अंबर म्हणजे पिवळं वस्त्र नेसलाय देव, आणि त्याच्यामुळं सगळ्या दशदिशांना उजेड फाकलाय. तुका दाला सई संतुष्ट घरा आले वैकुंठ पीठ. तुकाराम महाराज म्हणतात, मी संतुष्ट झालो, माझ्या घरा वैकुंठ पीठ म्हणजे हा पांडुरंग आलेला आहे. शंख चक्र गदा पद्म पैल आला पुरुषोत्तम. पुरुषोत्तम पांडुरंग पलीकडे आला आहे आणि त्याच्या हातात शंख चक्र गदा आणि पद्म म्हणजे कमळाचं फूल आहे. नाभी नाभी भक्तराया वेगी पावलो सखया. आणि तो देव म्हणतो, नाभी तू भिवू नकोस, मी आलोय, पळत आलोय, धावत आलोय तुला भेटण्यासाठी. दुर्नी येता दिसे दृष्टी धाके दोष पळती सृष्टी. हा देव पलीकडनं येताना मला लांबून दिसतो, आणि जे दोष आहेत, पाप आहेत, ती सगळी त्याच्या भीतीनं, धाके म्हणजे त्याच्या भीतीनं, धाकानं हे सृष्टीतली सगळे दोष पळून निघाले. तुका देखोनी एकला वैकुंठी येऊनी हरियाला. तुकाराम महाराज म्हणतात, मला एकटाच आहे असे पाहून वैकुंठाहून हा हरी मला न्यायला आलेला आहे. पहिलं दिसतील भार दिंडी पताका अपार. पलीकडल्या बाजूला मला दिंडी म्हणजे वारकऱ्यांच्या ज्या दिंड्या आहेत, संतांच्या दिंड्या, पताका ह्या अपार अशा मला दिसतात. आला पंढरीचा राणा दिसतील त्याच्या खुणा. पंढरीचा राणा आलेला आहे आणि त्याच्या खुणा मला दिसायला लागलेल्या आहेत. सुख वाटे मना डोळे बाह्या स्फुरती. माझ्या मनाला सुख वाटत आहे आणि माझे डोळे फरफरतात, पापण्या फरफरतात म्हणतात त्या. आणि बाह्या म्हणजे काय काय वेळा दंडसुद्धा ते फरफर असे फरतात. तर ही शुभशकुन आहे. पापण्या फरफरणे, दंड फरफरणे हे शुभशकुन आहे. तर माझ्या पापण्या फरफरायला, माझे बाहू स्फुरायला लागलेत आणि मला हे शुभशकुन वाटायला लागले. मला बरं वाटते, सुख वाटते, आनंद वाटतोय. उठिले गजर नामाचे दळभार वैष्णवांचे. तर पलीकडे सगळे वैष्णव आलेले आहेत आणि वैष्णवांचं हे सैन्यच आहे, भारतच्या भार आहे. आणि ते श्रीहरीच्या नावाचा गजर करायला लागलेले आहेत. तुका करी रीता ठाव त्यासी भैसा वया व्हाव. तुकाराम महाराज म्हणतात, त्यांना बसण्याला जागा मिळावी म्हणून मी उठून माझी जागा रिकामी करतोय. त्यांना जागा द्याय पाहिजे म्हणून आपण उभा राहिलोय. चला जाऊ रे सामोरे पुढे भेटो विठ्ठल धुरे. तो म्हणजे चला चला आता लोक हो, की ते जो विठ्ठल पांडुरंग आलेला आहे त्याला सामोरं जाऊया. आणि धुरे म्हणजे सगळ्यात समोर जो सगळ्यात पुढं, सगळ्याच्या पुढं जो पांडुरंग आहे त्याला आपण भेटूया. तुका आनंदाला मनी कैसा जातो लोटांगणे. तुकाराम महाराज म्हणतात, मला आनंद झालेला आहे आणि मी त्या देवाच्या पाया पडतोय, लोटांगण घालतोय. फेडावया धणी प्रेम सुखाची आधी. आणि प्रेम सुखाचं अगदी तृप्त असं समाधान करण्यासाठी आज मी ही लोटांगण घेतोय त्या देवाच्या पायावर. पुढे आले कृपावंत माय बाप साधू संत. आणि आपण पुढं गेल्यावर पुढं कोण आलं सगळ्यात? ते साधू संत, माझे मायबाप जे साधू संत आहेत ते समोर आलेत माझ्या. तुका आळंगीला बाही ठेविला विठोबाच्या पायी. आणि या संतांनी तुकारामाला आलिंगन दिलं आणि संतांनी तुकारामाला मला विठोबाच्या पायावर नेऊन ठेवलं असे तुकाराम म्हणतात.
पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. आता माझ्या घरला आज कोण पाहुणा आलाय? ऋषिकेशी म्हणजे पांडुरंगच पाहुणा आलाय. काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. आता देवाचा उपचार म्हणजे पाहुणचार काय मग करू मी आता? माझं खोपाट आहे ते मोडकं आहे, घाईला आलेलं आहे, जर्जर झालेलं आहे. कण्या दर पाण्या माझी रांधिल्या. पाण्यामध्ये मी कण्या रांधून ठेवलेल्या आहेत. रांधिल्या म्हणजे शिजविल्या. त्या काय दुधात बिदात कशात नाही, पाण्यात शिजविल्या कण्या. कण्या का? भाकरी करायला. भाकरी जर खायला तर पीठ जास्त लागतं आणि मग ते सगळ्यांना पुरत नाही. म्हणून त्या त्या कण्यात करायच्या पाण्यात, आणि त्या सगळ्यांनी थोड्या थोड्या प्यायच्या आणि त्यावर दिवस काढायचं. तर देवासाठी सुद्धा त्यांनी पाण्यात कण्याच शिजविल्यात. घरी मोडकिया बाजा वरी वाकळांच्या सेजा. माझ्या घरात बाजा म्हणजे जी खाटली जी असते कॉट आपण म्हणतो, तर जी खाट पूर्वी त्या हे लाकडाच्या पलंग करायचे आणि त्याला दोऱ्यानं विणायचं, त्याला बाजलं म्हणायचं किंवा बाज म्हणत असत. आणि त्या अशा त्या बाजल्यावरती खाटल्यावरती काय ठेवायचं? वाकळा ठेवायच्या. वरी वाकळांच्या शेजा, वाकळांचं अंथरूण घालायचं. मुखशुद्धी तुळशी दळ तुका म्हणे मी दुर्जवळ. मुखशुद्धी तुळशी दळ, आणि मुखशुद्धीसाठी पान विडाविडा काय नाही, तुळशीचं पान एक खायचं. आणि तुकाराम महाराज मी दुर्बळ आहे, मी दुसरं काय देणार? कण्यात रांधून देणार आणि मुखशुद्धीसाठी तुझी एक तुळशीचं पान देणार आणि मोडक्या बाजेवर बसा म्हणून सांगणार, आणि त्याच्यावर मी वाकळा अंथरलेले आहेत. संती केला अंगीकार त्यासी अभिमान थोर. संतांनी माझा स्वीकार केला, त्यांना माझेबद्दल थोर अभिमान वाटत आहे. तुकारामाचा अभिमान असा हा साधू झाला म्हणून तुकारामाबद्दल सगळे संतांना अभिमान वाटतोय. काही ठेविले चरणी घेती तेची पुरवणी. आणि संतांना थोडंसं मी काय जर ठेवलं, हे म्हणजे कण्या वाढल्या, काहीतरी वाढलं, तर ते पुरवून घेतात, काय मागत नाहीत, हटत नाहीत. तुका पायवणी घेऊन या निराळा. तुकाराम महाराज म्हणतात, मी पायवणी म्हणजे पायाचं संतांच्या तीर्थ घेतलं आणि लांब बाजूला बसलोय. नसता काही संचित भेटी झाली अवचित. काहीही संचित नसताना माझी अवचित अशी भेट झालेली आहे. देव मिळवून या भक्त तुका केला असे सनाथ. आणि देव आणि संतांनी मिळून मी अनाथ होतो, पण देव आणि भक्त मला, हे संत मला, संतांनी मला आपला म्हणल्यामुळं मी सनाथ सुरू झालेला आहे. अनाथ म्हणजे ज्याला कोणीही नाही तो अनाथ, आणि सनाथ म्हणजे ज्याला कोणतरी मालक आहे तो सनाथ. तर हे देव आणि संत हे माझे मालक आहे, आणि म्हणून मी अनाथ नाही, मी सनाथ आहे. अवघी यांच्या आलोमुळे एका वेळी न्यावया. मला न्यायला या असे आमंत्रण घेऊन तुम्हा सर्वांना न्यायला आलो आहे. सिद्ध व्हावे आधी ठावे करीतो. आता सर्वजण तयार राहा, मी अगोदरच सांगून ठेवतो. जोरी ते घटका दुरी आहे उरी तो काळ. जोपर्यंत जाण्याची घटका आलेली नाही तोपर्यंत उरलेल्या काळात तयारीत राहा. मंगळाचे वेळी उभे असो शोभे सावध. मंगल कार्याच्या वेळी शोभेल अशा रीतीने उभे राहावे. अवघी यांचा योग घडे तरी जोडे श्लाघ्यता. अशा वेळी सर्वांची भेट होण्यामध्ये आनंद आहे. तुका म्हणे पाहे वाट बहु आट करुणी. तुकाराम महाराज म्हणतात, पुष्कळ प्रयत्न करून मी त्या क्षणाची वाट बघतो आहे. सकळही माझी करा बोळवण परतोनी घरा जावे तुम्ही.
तुकाराम महाराज म्हणता इतरांना जे आलेले आहेत, तुम्ही मला पाठवा, बोलवून खरा मला पाठवा आणि तुम्ही आपल्या घरला परत जावा. मी वैकुंठाला निघालेलो आहे. कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण. तुमचं कर्मधर्माच्या प्रमाणे तुम्हा सगळ्यांचं कल्याण होऊन देत. घ्या माझे वचन आशीर्वाद. मी आता जातोय, माझा आशीर्वाद तुम्हाला घ्या. वाढवून दिलो एकाची हाती, सकळ निश्चिंती झाली तेथे. मला सगळ्यांनी मिळून एका परमेश्वराच्या हातात तुम्ही दिले. आता माझी निश्चिंत जाण्याची अवस्था झालेली आहे. आता मज जाणे प्राणेश्वरासरी. मी आता मला प्राणेश्वर जो पांडुरंग त्याच्याबरोबर जाणं हा भाग आहे. माझी या भावे अनुसरलो. मी माझ्या भावानं त्या देवाच्या पाठीमागनं निघालेलो आहे. अनुसरलो म्हणजे पाठीमागनं निघालो. वाढविता लोभ होईल उशीर. आणि उगाचच लोभ वाढवीत बसलं की तुझं काय रे, माझं काय रे, काय करू रे, असं करीत जर बसलो तर निष्कारण मला जायला वेळ होईल. अवघीच स्थिर करा ठाई. सगळीजण आहेत तशी शांत आपल्या जागेला राहा. आता मला उशीर होते, आता मी निघालो. धर्मार्थ काम झाला एके ठाई, मेळविला जी हाता हात. की धर्म अर्थ काम हे जे पुरुषार्थ आहेत, तर माझं धर्म अर्थ काम हे माझे पुरुषार्थ मी मिळवलेले आहे. आणि मेळविला जी हाता हात. आणि माझ्या हातात हे सगळे आलेले आहेत. हे तिन्ही पुरुषार्थ माझ्या हातात आलेले आहेत. तुका म्हणे आता झाली झेची भेटी, पुरल्या त्या गोष्टी बोलावया. तुकाराम महाराज म्हणतात आता तुमची आमची झाली हीच भेट. आता इथनं पुढं बोलण्यापुरतं, तुकारामाच्या बद्दल बोलण्यापुरत्या गोष्टी उरल्यात. आता तुमची आमची भेट होणार नाही. बोलिलो थे आता पाळावे वचन, ऐसे पुण्य कोण माझे गाठी. मी जे बोललो त्याप्रमाणे मी वागावे असे पुण्य माझ्याजवळ कुठं आहे. जातो आता आज्ञा घेऊन या स्वामी, काळक्षेप आम्ही करू कोठे. की अहो स्वामी, आता मी आपली आज्ञा घेऊन जात आहे. आता आम्ही कुठेतरी काळ घालू, दिवस काढू. न घडे यावरी न धरवे धीर, पीडता राष्ट्र देखोनी जग. राष्ट्रातील सर्व लोक पिडलेले गांजलेले आहेत. आता हे असे पाहून मला धीर धरवत नाही. येथे राहावेसे वाटत नाही. ते लोकांना खूप त्रास व्हायला लागलेला आहे. तुका म्हणे तुम्ही दिले दिसे मोकलिले, काय आता आले जीवित्वाचे. तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही सगळ्यांनी मला सोडले, आता जिवंत राहून काय उपयोग आहे. करावे ते काम उगाच वाढवावा श्रम. आता यापुढे काय करायचं, काम करायचे म्हणजे उगीच कष्ट करण्यासारखं आहे. अवघे एकमय राज्य बोलू चालू नये. आता सर्व एकमय राज्य झालेलं असल्यामुळं निराळे बोलणे चालणे उरत नाही. हृदयाची सत्ता न चलेसी झाली. आता येथे कुणाची दुसऱ्याची सत्ता चालणार नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. आता नाही तुका पुन्हा हरपला लोका. तुकाराम आता हरपलेला आहे आणि यापुढे लोकांना तुकाराम दिसणार नाही. तुकाराम नाही, आता उरलेला नाही. आम्ही जातो, तुम्ही कृपा असो द्यावी. तुकाराम महाराज म्हणतात मी निघालो, आता तुम्ही माझ्यावरती कृपा तुमची असावी. वाडवेळ झाला उभा पांडुरंग. उशीर झाला पुष्कळ आणि पांडुरंग उभा आहे, मला जायला पाहिजे. वैकुंठा श्रीरंग बोलावितो. पांडुरंग मला वैकुंठाला बोलवतोय आणि उशीर झालाय. अंतकाळी विठोवा मासी पावला, कुठे जाईल झाला गुप्त तुका. शेवटच्या वेळेला आम्हाला विठोबा पावला, विठ्ठल पावला आणि कुडी सहित जे प्राणासह शरीरासह तुकाराम गुप्त झाला. देहासहित गुप्त झाला. कुडी सहित म्हणजे
कुडीत प्राण म्हणतात ना, कुडी म्हणजे शरीर आणि त्याच्यात प्राण. तुका उरला तुखी नवल झाले तीही लोकी. हा तुकाराम तुलना करताना परब्रह्मा इतकाच मोठा झाला. त्याची परब्रह्मा इतकंच त्याचं वजन आहे. नित्य करीतो कीर्तन हेची माझे अनुष्ठान. मी सतत कीर्तन करतो आणि हेच माझं अनुष्ठान. अनुष्ठान म्हणजे काहीतरी हे तपश्चर्या करणं. तर मी कीर्तन करतो, हीच माझी तपश्चर्या. तुका बैसला विमानी संत पाहती लोचनी. तुका विमानात बसलेला आहे आणि सगळे संत ते ते आपल्या डोळ्यानं पाहतात. देव भावाचा भुकेला तुका वैकुंठासी नेला. देवाला भाव आवडतो आणि भावाचा भुकेला आहे, म्हणून देवानं तुकारामाला वैकुंठाला नेला, घेऊन गेला. न देखी जे ऐसे केले या विठ्ठले दुःखासी. पुन्हा या प्रपंचातील दुःखे दिसणार नाही असे या विठ्ठलाने केले आहे. कृपेची या सिंहासनी अधिष्ठाने बैसविले. याने मला कृपेच्या सिंहासनावर नेऊन बसवले देवानं. वाजता तो नलगे वारा क्षीरसागरा शयनी. क्षीरसागरी शयन केल्यामुळे आता मला दुःखाचा वाराही लागणार नाही. तुका म्हणे अवघे ठाई मज पायी राखिले. तुकाराम महाराज म्हणतात, मला आता या हरीने आपल्या पायाजवळ घेऊन रक्षण केले आहे. वाराणसी पर्यंत असो सुखरूप सांगावा निरोप संतास्या. मी आता वैकुंठाला निघालोय. वाराणसी पर्यंत म्हणजे काशीपर्यंत. मी काशीपर्यंत सुखरूप पोचलोय. येथून या आम्हा जाणे निजधामा सवे असे आम्हा गरुडा. आता आम्हाला निजधामाला वैकुंठाला जायचं आहे आणि मग आमच्याबरोबर हा गरुड आहे. कृपा असो द्यावी मज दीनावरी जातसो माहेरी. तुका म्हणे मी माझ्या गरिबावर तुम्ही कृपा करा सगळे संत हो, आणि मी माहेरला निघालेलो आहे. शके 1571 विरोध नाम संवत्सरे फाल्गुन वद्य द्वितीया सोमवारास प्रथम प्रहरी तुकोबा गुप्त झाले. आता शके म्हणायचं तर ह्या शके किती? 1571. शकेमध्ये 78 मिळवलं की इसवी सन येतोय. शके 1571 त्याच्यात 78 मिळवा. शकेमध्ये 78 मिळवलं की इसवी सन येतोय. 1649. हा, 1649 साली तुकाराम गुप्त झाले असं आहे. कुठल्याही शकेमध्ये हे घ्यायचं आणि इसवी सनातनं 78 वजा केलं की शके येतो, असं हे उलट सुलट आहे. आता तुकोबाचे निर्याण आणि कान्होबाचा आकांत किती वाजले? 5 वाजले. पुरं करूया, कपडे घेऊया. हा, घेऊया. आता तुकोबांचं निर्याण म्हणजे तुकोबा वैकुंठाला गेले आणि त्यांचा भाऊ जो कान्होबा आहे तो आकांत करतोय, रडतोय आपल्या भावासाठी. तो काय तो रडत्याले हे अभंग सगळे पुढचं आहे. शोक करत्याले दुःखे दुभागले हृदय संपुष्ट गहिवरे कंठ दाठत आहे. माझं जे हृदय संपुष्ट हे दुःखानं हृदय माझं फुटून 2 भाग व्हायला लागल्यात. आणि गहिवरे, आणि मला जो गहिवर आलेला आहे, जे कंठ जे दाटून आलेला आहे, आणि मला अगदी हे हृदयही फुटत नाही, अगदी हुंदकं द्यायला लावलं मी. ऐसे काय केले सुमित्रा सखया दिले टाकून या वना माझी. तो म्हणतोय सुमित्रा सखया पांडुच्या तुकाराम तुकोबा माझ्या थोरल्या भावाला म्हणतोय, तू आम्हाला वनात टाकून गेलास, तू आम्हाला का सोडून गेलास. आक्रंदती बाळे करुणा वचनी
त्या शोके मेदिनी फुटो पाहे. तुकारामाची मुलं जी आहेत ती रडतात, ओरडतात, आणि त्या शोकामुळं मेदिनी म्हणजे पृथ्वी फुटायला लागली, पृथ्वी फुटून जाते का काय, अशी ती पोरं रडतात. काय हे सामर्थ्य नव्हते तुझं पासी, संगे न्यावयासी अंगभूता. की तुझे आम्ही अंगभूत सेवक आहोत, आम्हाला का बरोबर घेऊन गेला नाहीस. तो तुकारामाला म्हणतोय तो धाकटा भाऊ, अरे तू आम्हाला का घेऊन गेला नाहीस तुझ्याबरोबर, आम्हाला कशाला मागं ठेवलंस. तुझं ठावे आम्हा कोणी नाही सखा, उभय लोकी तुका तुझं विण. तुला माहिती आहे की ह्या त्रिभुवनात, ह्या जगामध्ये तुझ्याशिवाय आम्हाला या जगात कोणीही नाही हे तुला माहिती आहे. तू आम्हाला मागं ठेवून तू एकटा पुढं का गेलास. कान्हा म्हणे तुझ्या वियोगी पोरटी, झाली दे रे भेटी बंधुराया. तुझ्या हे तो कान्होबा म्हणतोय, तो आपल्या भावाला म्हणतोय, तुझ्या वियोगामुळं ही पोरं तुझी आम्ही सगळेजण पोरटी म्हणजे पोरकं झालो आहे. कोणी आम्हाला कोण मालक उरलेलं नाही, धनी उरलेलं नाही. सख्यत्वासे गेलो करीत सलगी, तेणेच अभागी महिमा तुझा. नेणेची अभागी महिमा तुझा. मी देवा म्हणजे तुकारामाला तो म्हणतोय, आम्ही तुझी सख्यत्वानं तुझी सलगी करलो, आम्हाला तुझी काही किंमत कळाली नाही, आणि तुझा महिमा किती मोठा आहे हे आम्हाला अभाग्यानं कळलं नाही. आम्ही आपला घरचा माणूस आहे म्हणून तुझ्यावर सारखे सलगी करत गेलो. पावलो आपुले केले लाहे रास, निर्दैवा परीस काय होय. मी जे पाहिजे होते ते आम्हाला लाहे रास केले, लाहे रास, जे आम्ही जे केलो ते सगळं आम्हाला रास भरून सगळं मिळालं, परंतु आम्ही निर्दैव, आम्हाला निर्दैवी जर लोक असेल तर त्याला परीस जवळ असून काय उपयोग आहे. परीसाचाही त्याला काय उपयोग होणार नाही. कष्टविलासी म्या चांडाळे संसारी. तुकारामाला तो म्हणतोय आपला कान्होबा, मी तुला ह्या संसारात तुला फार त्रास दिला. अद्यापि वरी तरी उपदेशी. मी अजूनपर्यंत तुला त्रास दिलेला आहे, आम्हाला तू परीस काय करणार. मी चांडाळाने तुला संसारात कष्ट दिले, उलट तुलाच उपदेश करीत राहिलो. उचित अनुचित सांभाळिले काही नाही, कान्हा म्हणे काही बोलो आता योग्य काय अयोग्य काय न करता आम्ही तुलाच काहीतरी शहाणपण शिकवीत बसलो, ही चूक झाली आमची. आता पुढे म्हणतोय, असो आता काही करोनिया ग्लांती, कोणा काकुलती येईल येथे. आता पश्चाताप करून काय उपयोग, कुणाला आमची काकुळती येईल. करू काही विसर आहे तो सायास, झोंबत्या लागास भावाचे. आमचा भाऊ ज्या मार्गाने गेला तो मार्ग प्राप्त करून घेण्यासाठी काही दिवस प्रयत्न करू. करिता रोदना बापुडे म्हणती. उगाच रडत बसलो तर आम्ही बापडे आहेत म्हणती, म्हणून काय जास्त रडत बसण्यात काय अर्थ नाही. परी नये अंती कामा कोणी. आणि जर लोक म्हणतील हे बापडे आहेत, पण काय उपयोगी मात्र काय लोक आपल्याला उपयोग पडणार नाहीत, काम काय आपलं काम करणार नाहीत. तुका म्हणे पडलिया वनी, तुकया बंधू म्हणे पडलिया वनी, विचारतो मनी बोलिला आहे. तुकाराम म्हणतात, तुकारामाचा बंधू कान्होबा म्हणतो, आम्ही अरण्यात पडल्यावर माझे मनात आला तो मी बोलून दाखवला. मी आता अरण्यात आम्ही पडलोय, तुझ्याशिवाय आम्ही सगळे अरण्यात आहोत. सरफडे चरफड शोके शोक होय. तडफडायचं असं वाटलं तर तडफडच वाटते. शोक करीत बसला, रडत बसलं तर ते रडणंच वाढतंय. कारे मूळ आहे धीरापासी.
म्हणून धीर धरला पाहिजे, शोक करला नसला पाहिजे, चडपडत बसलं पाहिजे, बसू नये. धीरापाशी मुकारी मूळ आहे. धीर धरला तर हे पुढं काम होणार आहे. कल्पतसे मज ऐसे हे पाहता, करावी ते चिंता मिथ्या खोटी. मला असं वाटतं की आता उगाच खोटी मिथ्या चिंता करीत कशाला बसायचं. न चुके होणार सांडिल्या शूरत्वा, फुकटाची सत्वा होईल हानी. हे जे उगीच चिंता करण्यात काय अर्थ नाही. शौर्य धीर खंबीरपणे सोडल्याने होणारे चुकणार नाही आणि निष्कारण सत्व तेवढं वाया जाईल. तुकया बंधू म्हणे, दिल्या बंद मना वाचुनी निधाना न पविजे. तुकाराम महाराज म्हणतात, मनावर नियंत्रण ठेवल्याखेरीज खऱ्या सुखाचा ठेवा मिळणार नाही. न लगे चिंता आता अनुमोदन हाता, आले मूळ भ्राता गेला त्याचे. आता काळजी करण्याचे कारणच उरले नाही. माझा बंधू गेल्याचे मूळ कारण कोण हे मला समजले आहे. म्हणून घरभेद्या येथे आहे ते सुखानू, धरितो कवळून पाय दोन्ही. ह्या घरभेद्या कोण आहे माझ्या बंधूला घेऊन जाणारा, तर मी ह्या देवाचे पाय धरतो. त्याची या मुखे पडिले ठावे, न लगे सारावे मागे पुढे. म्हणून मी त्या देवाचे पाय धरतोय आणि दोन्ही पायाला मिठी घालून घट्ट पकडून ठेवतोय. त्याची या मुखे पडिले ठावे, न लगे सारावे मागे पुढे. हे कृत्य त्याचेच आहे, त्या देवाचंच आहे हे आम्हाला कळालं, त्याच्याच तोंडून कळालं आणि मागे पुढे आता करण्याची काही गरज राहिलेली नाही. तुकया बंधू म्हणे, करील भेटी भावा, सोडीन ते धवा या विठ्ठला. मी विठ्ठलाचे पाय धरलेले आहेत आणि माझ्या भावाची आणि माझी भेट ह्या देवाने घडविल्याशिवाय मी त्या पांडुरंगाचे पाय सोडणार नाही. हां हां